आकाशवाणी सोलापूर. नमस्कार. सोलापूर दिनांकासाठी मी सुदर्शन सुतार. सुरुवातीला ठळक घडामोडी. दक्षिण सोलापुरातील भीमासीना जोड कालव्याच्या सर्वेक्षणाला सुरुवात. भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा संप 15 दिवसांनंतरही सुरूच. शहर जिल्ह्यातील कामं ठप्प. मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात 4,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. पंचनाम्याचे आदेश. आणि टेंभुर्णीच्या गाथा खडकेची कॅनडात होणाऱ्या वर्ल्ड आर्चरी युथ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड. आता घडामोडी विस्तारानं. दक्षिण सोलापूर तालुक्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या भीमासीना जोड कालव्याच्या प्राथमिक सर्वेक्षणाच्या कामाला काल आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते वडापूर येथे प्रारंभ झाला. राज्य शासनानं नुकतीच या योजनेला मंजुरी दिली आहे. वडापूर येथून जोड कालव्याद्वारे 14.47 दशलक्ष घनमीटरसाठी पाणी सीना नदीत येणार आहे. 18 किलोमीटर लांबीच्या या कालव्यासाठी पहिल्या टप्प्यात 1 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. सर्वेक्षणाचं काम झाल्यानंतर लगेच योजनेच्या कामाला सुरुवात होईल. ही योजना दक्षिण सोलापूर तालुक्याच्या विकासाला पूरक ठरेल असं आमदार सुभाष देशमुख यावेळी म्हणाले. भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेनं आपल्या मागण्यांसाठी 15 मे पासून सुरू केलेला संप आज 15 दिवसांनंतरही सुरूच आहे. या संपामुळे शहर आणि जिल्ह्यातील शेतजमीन, शहरातील प्लॉटिंगची मोजणी ही कामं ठप्प झाली आहेत. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2 दिवसांपूर्वी सोलापूर दौऱ्यात कर्मचाऱ्यांनी कामावर यावं आणि चर्चा करावी अशी सूचना केली होती, पण कर्मचाऱ्यांनी त्यास नकार देत संप कायम ठेवला आहे. मान्सूनपूर्व पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील 3,700 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. कृषी विभागानं हा प्राथमिक अहवाल तयार केला असून आता पंचनाम्याचे आदेशही झाले आहेत. कांदा, मका, ज्वारी, भुईमूग या उन्हाळी पिकांसह डाळिंब, आंबा, केळी, द्राक्ष या फळबागांचं यामध्ये मोठं नुकसान झालंय. जिल्ह्यात पंढरपूर, मोहोळ, उत्तर सोलापूर, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे. पंचनाम्यानंतर शेतकऱ्यांना त्याची मदत मिळणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारतभर 12,000हून अधिक मंदिराचा जीर्णोद्धार केला. त्यांचा आदर्श राज्यकारभार, युद्धनीती, न्यायव्यवस्था यातून सर्वांनाच प्रेरणा मिळते असे गौरवोद्गार राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काढलं. सोलापूर विद्यापीठाला त्यांचं नाव देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. विद्यापीठानं त्यांच्या विचाराचा, कार्याचा वारसा पुढे न्यावा असं आवाहनही मंत्री पाटील यांनी यावेळी केलं. पालकमंत्री जयकुमार गोरे, कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर आदी यावेळी उपस्थित होते. अक्कलकोट रोड एमआयडीसीमध्ये अत्याधुनिक अग्निशमक वाहने उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिलं. काल महापालिकेत एमआयडीसीतील आगीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर मंत्री गोरे यांनी आढावा बैठक घेतली. आमदार देवेंद्र कोटे, आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, चेंबरचे अध्यक्ष राजू राठी, यंत्रमाग धारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यावेळी उपस्थित होते. एमआयडीसी, महापालिका, पोलीस विभाग यांनी पुढील 8 दिवसात या घटनेचा अहवाल द्यावा. त्यानंतर नेमकी घटना कशी घडली त्याची कारणं समोर येतील असे सांगताना या भागातील अतिक्रमणे काढा असेही आदेश पालकमंत्र्यांनी या बैठकीत दिले. राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या कृती कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरीबद्दल माढा पंचायत समितीच्या आरोग्य विभागानं पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवला आहे. ई फाईल ट्रेकिंग, टपाल मॉनिटरिंग सिस्टीम, सर्व अभिलेख अद्ययावत करणे यासह आयुष्यमान कार्ड, कुष्ठरोग तपासणी मोहीम यासारख्या विविध कामामध्ये आरोग्य विभागानं उत्कृष्ट काम केलं आहे. या गौरवामुळे आमचा उत्साह वाढला असून यापुढे आणखी जबाबदारीनं प्रभावीपणे काम करू अशी प्रतिक्रिया तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. आरती पटणे यांनी दिली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापुरात सार्वजनिक मंडळांनी काल जल्लोषात मिरवणुका काढल्या. 15हून अधिक मंडळी यामध्ये सहभाग घेतला. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते 4 हुतात्मा पुतळा चौक पर्यंत अहिल्यादेवींच्या पुतळ्यापर्यंत या मिरवणुका निघाल्या. अहिल्यादेवी मंदिर जीर्णोद्धारांचा धर्मादाय देखाव्यासह संत बाळूमामांच्या नावाचा जागर या मिरवणुकीत देखाव्याद्वारे करण्यात आला. त्याशिवाय ऑपरेशन सिंधूर यशस्वी सर्वांचंच लक्ष वेधलं. उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर. या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात. आकाशवाणी सोलापूरचे वरिष्ठ अभियांत्रिकी सहाय्यक दिलीप मिसाळ 35 वर्षांच्या सेवेनंतर काल निवृत्त झाले. 1998 मध्ये फोन इन कन्सोल या उपकरणाच्या निर्मितीसाठी आणि 2001 मध्ये हार्ड डिस्क बेस्ड ध्वनिमुद्रणाच्या संशोधनासाठी त्यांना 2 वेळा उत्कृष्ट तांत्रिक संशोधनाचा
राष्ट्रीय आकाशवाणी पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. देशातील पहिलं पूर्णतः संगणकीकृत आकाशवाणी केंद्र होण्याचा बहुमान दिलीप मिसाळ यांनी सोलापूरच्या आकाशवाणी केंद्राला मिळवून दिला. आपल्या संपूर्ण सेवा काळात त्यांनी आकाशवाणीच्या दैनंदिन कामकाजाला उपयुक्त ठरणारे अनेक सॉफ्टवेअर विकसित केले आणि राज्यातील इतर आकाशवाणी केंद्राच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षणही दिलं. काल सेवानिवृत्तीनिमित्त आकाशवाणी सोलापूर केंद्रात त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी सोलापूर आकाशवाणीच्या सहाय्यक निदेशक अर्चिता ढेरे यांनी दिलीप मिसाळ हे केवळ तंत्रकुशल अभियंते नसून एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत अशा शब्दात त्यांचं कौतुक केलं. तर प्रसारण अधिकारी सुजित बनसोडे यांनी दिलीप मिसाळ यांचं कार्य आकाशवाणीतील कर्मचाऱ्यांसाठी कायम दिशादर्शक असेल असे उद्गार काढले. यावेळी सहाय्यक अभियंता सुनील परळीकर, ग्रंथालय अधिकारी जयश्री पुराणिक, प्रसारण अधिकारी सोमेश्वर पाटील, लेखापाल बाळासाहेब मस्के, ज्येष्ठ पत्रकार पद्माकर कुलकर्णी यांच्यासह आकाशवाणीचे कर्मचारी आणि निवेदिकांनी दिलीप मिसाळ यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोलापूर ते गोवा विमानसेवेची घोषणा झाल्यानंतर आतापर्यंत 150 तिकिटांचं बुकिंग सोलापुरातून झालंय. फ्लाय 91 या कंपनीकडून ही सेवा देण्यात येणार आहे. येत्या 9 जूनपासून आठवड्यातून 4 दिवस ही सेवा सुरू राहणार आहे. ब्राह्मण महासंघ पुरस्कृत मैत्रेय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं सोलापुरात आज सायंकाळी 5:30 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात मी येसू वहिनी हा सांगीतिक अभिवाचनाचा कार्यक्रम होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष अनिल कुलकर्णी आणि सूर्यकांत कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. यंदाच्या आषाढी वारीमध्ये महिलांना प्रयागच्या धर्तीवर हिरकणी कक्षासह विविध सुविधा पुरवण्यात येणार आहेत. त्याशिवाय पालखी मुक्कामाच्या ठिकाणी 36 वॉटरप्रूफ मंडपही उभारण्यात येणार आहेत अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. लोकमंगल मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या चेअरमनपदी धाराशिवच्या पंडित लोमटे यांची आणि व्हाईस चेअरमनपदी बालाजी शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोलापूर बार असोसिएशनचा वार्षिक निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून येत्या 30 जूनला मतदान आणि त्यानंतर त्याच दिवशी लगेच या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. सिटूच्या वतीनं येत्या 9 जुलैला देशव्यापी संप पुकारण्यात येणार आहे. या संपामध्ये सोलापुरातील सर्व कामगार सहभागी होणार आहेत अशी माहिती सिटूचे नेते आणि माजी आमदार नरसय्या अडम यांनी दिली. सिटूच्या कार्यालयात सिटूच्या 55व्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये त्यांनी ही माहिती दिली. सर्व कामगारांना किमान वेतन आणि पेन्शन योजना लागू करावी, जनसुरक्षा विधेयक मागे घ्यावं या आमच्या प्रमुख मागण्या आहेत असंही यावेळी अडम म्हणाले. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त 69 गावांना पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहेत. पण गेल्या 15 दिवसात सातत्यानं होत असलेल्या पावसामुळे त्यापैकी 27 टँकर कमी झाले असून आता फक्त 42 टँकर सुरू आहेत. आता या गावांच्या टंचाईची खातरजमा करून अहवाल देण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिले आहेत. कॅनडा येथे 17 ते 24 ऑगस्ट दरम्यान पार पडणाऱ्या वर्ल्ड आर्चरी युथ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी टेंभुर्णीतील गाथा आनंद खडके हिची निवड झाली आहे. पुण्यात नुकत्याच झालेल्या चाचणी स्पर्धेतून तिची निवड झाली आहे. उत्तराखंड, झारखंड या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये गाथाने यापूर्वी सुवर्ण पदकासह कांस्य पदकं पटकावली आहेत. प्रशिक्षक रणजित चांबडे, हरिदास रणदिवे, सावदा काडगे यांचे मार्गदर्शन तिला मिळाले. आता तापमान. काल सोलापुरात नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे होतं. पुन्हा एकदा ठळक घडामोडी. दक्षिण सोलापुरातील भीमा-सीना जोड कालव्याच्या सर्वेक्षणाला सुरुवात. भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेचा संप 15 दिवसानंतरही सुरूच. मान्सूनपूर्व पावसामुळे जिल्ह्यात 4,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान, पंचनाम्याचे आदेश आणि टेंभुर्णीच्या गाथा खडकेची कॅनडा येथे होणाऱ्या वर्ल्ड आर्चरी युथ चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड. याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक